साऊथ इंडियन अटायरमध्ये आणि आम्ही आता जाणार आहे मुरुडेश्वर मंदिरला, जे आमच्या या हॉटेलपासून जे स्टे आहे 10-20 मिनिटावरती. 20 मिनिटावरती हॉटेल आहे. हे हॉटेलचं नाव आहे श्री गणेश ॲक्वा फार्म. तुम्हाला हॉटेलची डिटेल्स आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये देतो. पण आता आम्हाला लेट होत आहे, आम्ही निघतोय. बाकीची इन्फॉर्मेशन नंतर. आणि मुरुडेश्वरला जायचं त्याच्यामुळे मुलांनी सगळ्यांनी तर लुंगी घातलेली आहे. देवांगला तुम्ही बघू शकता. हो अण्णा, महाशिवरात्री असल्यामुळे भक्तजणांना गाडी इथेच लावून टाकायला लागते. हे ओ हो भाभीजी, हो भाभीजी. अरे यार ऊन लागतंय, बाकी काय नाही. ऊन लागतंय, ऊन. देवांग तुला तर भरपूरच ऊन लागेल. अरे पुणे 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 गाडीची चावी कुठे? हे ऊन आहे की नाही? खूप आहे ना. सो आपण गाडी इथे पार्किंगला लावलेली आहे. पुढे आज भरपूर ट्रॅफिक आहे, त्याच्यामुळे 800 मीटर आधीच गाडी लावायला लागलेली आहे. तर आपण मंदिरापर्यंत चालत जाणार आहोत. ऊन पण भयानक आहे. दुपारचे 2 वाजलेत, 3 वाजलेत. सो मजा येणार आहे आता. बाई आपका लुंगी तो प्रयोग थांब इकडे फसलेला प्रयोग आहे. हा बघा. थोडं जरा जास्तच हवा आहे इथे. नशीब आतमध्ये पॅन्ट आहे, त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही आहे. पण इकडची लोक बघून आम्हाला नक्कीच म्हणत असतील की हे आले मुंबईचे. कितीला ताई? पकड ना, दोन्ही पण. कितीला? मराठी 30 रुपये. हे माझ्याकडे नको देऊ, सॉरी. नाही मी विसरेन. मला किस्सा नाही आहे, एक तर लुंगी आहे. आतमध्ये आहे ना, त्यात एक माझा फोन आहे. आता अजून हा कुठे ठेवू? आम्ही आता गजरा घालतोय साऊथ इंडियन स्टाईलमध्ये. हो. कोण आहे? श्रीवल्ली. अरे हा विशाखाची ॲनिव्हर्सरी आहे. विशाखा हॅपी ॲनिव्हर्सरी. थँक्यू सिद्धेश. देवांग कुठे? देवांग माहित नाही, सोडून गेला मला. पहिला हॅपी ॲनिव्हर्सरी विशाखा अम्मा. सर्कल, हाफ सर्कल करून दे. अन्ना लोग पीछे देखो. पुढे एक नारळ पाणीचा ब्रेक घेतलाय. तुमचा उपवास आहे की काय? नारळ पाणीला चवच नाही. ओजी आहे, ओजी. असं ओजी थोडी असतं. अरे बिस्लरी चव असतं, गोड असतं. अरे हे बिस्लरी नाही, हे बायली आहे, बायली. जो शिवा स्टॅच्यू आहे त्याची छोटीशी झलक दिसते आपल्याला, आणि गोपुराची जवळ जाऊन पण आपल्याला पाहायचं आहे. हा जो शिवा स्टॅच्यू आहे तो जगातला 2nd नंबरचा टॉलेस्ट आहे. 1st नंबर आहे तो नेपाळ आणि इंडियाच्या बॉर्डरवरती आहे. आणि हा 123 फूट शिवा स्टॅच्यू, 2nd टॉलेस्ट. वा. मुरुडेश्वर मंदिरासमोर राजगोपुर आहे, जे तिथे आपल्याला लिफ्टने वरती जावं लागतं. तिकीट काढावी लागते. तिकीट मला 10-20 रुपये असते, ते आम्हाला आता कळेल. आणि त्या वरती जाऊन 18व्या माळ्यावरून तुम्हाला पूर्ण व्ह्यू दिसतो. म्हणजे समुद्र, त्याच्यानंतर शिवा स्टॅच्यू, मंदिर, पूर्ण व्ह्यू बघायला खूप लोक आवर्जून जातात. सो आम्ही पण जाणार आहे. वरती जाऊन व्ह्यू नंतर दाखवतो तुम्हाला. येस. महाशिवरात्रीचा प्रोग्राम असल्यामुळे इथे पण आज संध्याकाळी भरपूर मोठा प्रोग्राम आहे. स्टेज वगैरे सगळं रेडी झालेलं आहे. आणि
मंदिराचा दुपारचा टाइम ओपनिंगचा 3 वाजताचा आहे. सो आम्ही 3:15ला आलोय. छान केला. लुंगी काढण्यात येणार आहे. हे अंगणेवाडीच्या जत्रेला आम्ही पोचलेलो आहे. लाईन मध्ये आहे. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. आपल्यासोबत आशा भोसले सुद्धा आहेत. आपण त्यांना विचारू. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अरे हे बघ इथे हे 2 राजगोपुराचा एंट्रन्स आहे. हा राजगोपुराचा एंट्रन्स आहे. मुरुडेश्वर मंदिराच्या पायऱ्या चढल्यानंतर डाव्या बाजूला तुम्हाला सगळ्यात पहिलं ते म्हणजे दर्शन होतं ते अथांग अशा या समुद्राचं आणि त्यानंतरच तुम्हाला महादेवांचं दर्शन होतं. ॲक्च्युली इथे गेल्यानंतर मला आपल्या कोकणातल्या कुणकेश्वर मंदिराची आठवण झाली. तेही अगदी असंच उभारलेलं आहे. पुढे आतमध्ये मंदिरात दर्शनाला जाताना कॅमेरा किंवा फोन अलाउड नसल्यामुळे आम्हाला शूट नाही करता आलं. अगदी मस्त दर्शन घेऊन आम्ही मंदिराच्या बाहेर आलो आणि बाजूलाच हे आहे गणपतीचं छोटंसं मंदिर आणि हे जे तुम्हाला दिसते उजव्या बाजूला तो आहे आपल्या मुरुडेश्वर मंदिराचा गाभारा. महाकालप्रमाणे इथे सुद्धा दर्शन फक्त 5 मिनिटात झालेलं आहे आपलं. एकदम फास्ट. आतमध्ये शूटिंगला अलाउड नव्हतं त्याच्यामुळे आपण शूट करू शकलो नाहीये. पण आता आम्ही महाप्रसाद घ्यायला बसलोय. दाखव जरा कसं आहे ते. एकदम बाजूलाच आहे. आपलं जसं शिर्डीचं असतं त्याच टाईपमध्ये आहे. खूप मोठं आहे आणि AC मध्ये आहे एकदम. म्हणजे गरम वगैरे होणार नाही एवढी जण आहेत तरी. काय देवांग मेनूमध्ये काय आहे? मेनूमध्ये काय आहे? उपमा 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 आहे. चालेल की नाही? मेघा तुझा तर उपवास आहे. तू काय करणार आहेस? माझा उपवास आहे. सकाळपासून काहीच नाही खाल्लं आहे. दर्शन पण झाले. केळं खाल्लेलं आहे. पण आता देवाचा प्रसाद आहे त्यामुळे मी आता खाणार आहे. आणि थोडी भूक पण लागली त्यामुळे प्रसाद म्हणून खाणार आहे. भाई कॅन्डिड फोटोमध्ये आलास तू आमच्या. थांब ना सिद्धेश, पटकन कोणतरी येतील. सिद्धेश बाजूला. महाशिवरात्री असल्यामुळे राजगोपुरा हा बंद होता त्यामुळे थोडंसं वाईट वाटलं. पण दर्शन खूप छान झालं आणि समुद्राचा व्ह्यूही तिथून घेता आला त्यामुळे काही वाईट नाही वाटलं. त्यानंतर पुढे आम्ही निघालो शिवा स्टॅच्यू बघायला. या भल्या मोठ्या अशा 123 फुटी महादेवांच्या मूर्तीखाली एक गुहा आहे आणि त्या गुहेमध्ये मुरुडेश्वर मंदिर कसं स्थापित झालं त्याबद्दल पूर्ण कथा सांगितलेली आहे. त्यासाठी 20 रुपयाचं तिकीट काढून तुम्हाला ते बघावं लागतं. हर हर महादेव. हा फायनली. प्रवासानंतर जेव्हा तुम्ही इथे येऊन ही मूर्ती बघता त्यावेळी तुम्हाला कसं वाटतं? आणि ते पण परफेक्ट महाशिवरात्रीच्या दिवशी. मस्त एकदम भारी वाटतंय. समोर गोपूर आहे. इकडे मागे शिवा स्टॅच्यू आहे. इथे हा रावणाचा स्टॅच्यू. गोपुरा. हर हर महादेव. स्टॅच्यूच्या खाली मंदिर. हा भला मोठा नंदी. आणि खाली आपण बघू शकतो डायरेक्ट बीच. व्ह्यू तर एकदमच. भू कैलासा केव एंट्रन्स. केव आहे आतमध्ये. आय गेस स्टोरी टाईप आहे. मला पण नाही माहिती. आतमध्ये जाऊन कळेल. पण 20 रुपीजची तिकीट काढली आणि आतमध्ये जातोय आम्ही. या गुहेमध्ये केलेलं शूट बघण्यासाठी आमची पुढची व्हिडिओ नक्की बघा. त्याची लिंकही डिस्क्रिप्शनमध्ये मी देत आहे. मुरुडेश्वर मंदिरातलं दर्शन आणि त्याचा आजूबाजूचा परिसर पाहून झाल्यानंतर आम्ही निघालो होनावरला, जे की आहे मुरुडेश्वर मंदिरापासून फक्त 20 ते 25 मिनिटांच्या अंतरावरती. केरला बॅकवॉटर जसं प्रसिद्ध आहे तसं कर्नाटकचं हे होनावर बॅकवॉटर प्रसिद्ध आहे आणि इथलं सनसेट हा अगदी पाहण्यासारखा असतो. आणि आम्ही जो सनसेट बघितला तो तर अगदी न विसरण्यासारखा होता. त्यामुळे पुढचा व्लॉग नक्की बघा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.